हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर गाडी मी ॲक्च्युली घेऊन चालू सर्व्हिस सेंटरला. म्हटलं त्या अगोदर तुम्हाला जस्ट प्रॉपरली सांगतो काय झालं आहे कारचं. ओके, काल आपण रात्री ड्राईव्ह करत आलो. घरी आल्यानंतर पार्क करताना मी बघितलं गाडीचा ना असा पट्ट्या मारल्यासारखं फाटफाट कसा आवाज येतो तसा आवाज येतो. आणि ते पण कधी जेव्हा मी गिअर रिव्हर्समध्ये टाकतो ना तेव्हा फट करून आवाज येतो. तो एकदा तुम्ही बघा कसा येतो तो. ठीक आहे, तर मला ते थोडं चिंताजनक वाटलं. मी रात्रभर आणि सकाळी पण व्हिडिओज चेक केले, बट तसं काही व्हिडिओ समोर दिसून आलं नाही. ओके, तर इथे मी कॅमेरा प्लेस करतो आणि मी फक्त रिव्हर्स टाकला ना आणि रिव्हर्समधून काढला की मग आवाज बघा कसा येतो. तर बघितला तुम्ही असा काय आवाज होतो, ते पण फक्त कधी जेव्हा मी रिव्हर्स टाकतो. आता मला समजत नाही का की माझ्याकडून काय चुकलंय, कसं काय. एकदा दोनदा असं झालंय की मी हँडब्रेक ऑन म्हणजे हँडब्रेक चालू ठेवूनच मी फर्स्ट गिअरवरती थोडीशी नाही का पुढे चालवायला बघितली, पण मध्ये नंतर समजलं की बाबा हँड गिअर चालूच आहे आणि मी नंतरला बंद करून चालवलं. आता हे त्याच्यामुळे झालंय का मी एकदा दोनदा असं मल्टिपल टाइम झालंय की गिअर टाकताना पूर्ण क्लच दाबला नाहीये किंवा क्लच आणि गिअर टाकतानाच माझं ते कॉम्बिनेशन मिळलं नाही आणि गिअर बरोबर पडला नाही आणि ते खर्र वाजतं गिअर. आणि मग मी प्रॉपर मग क्लच दाबून मी मग गिअर हे केलंय, गिअर टाकलाय. तर आता जातो आणि बघतो सर्व्हिस सेंटरमध्ये काय. आता बस आपल्याला एवढंच एक भीती आहे बाबा, यावं तर छोटा मोठा खर्च असावा आणि एकदम पण नको. आणि इंजन ऑइल पण आपल्याला चेंज करून घ्यायचं, बिकॉज लास्ट टाइम आपण ट्रिपला निघालेलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं इंजन ऑइल चेंज करून घ्या, थोडंसं जळायला सारखं झालंय. तर ओव्हरऑल मिळून मी तर एक्सपेक्टेड करतोय की 4-5 हजारपर्यंत ठीक आहे झालं तर सगळं काय निपटून. जर काय मेजर असेल किंवा मायनर पण असेल तरी जाऊ आणि सर्व्हिस सेंटरमध्येच बघू काय होतं ते. हे बघा, एकदा आतून पण बघा. ओके, थोडंसं ऍडजस्ट करतो. हे बघा, हा फर्स्ट, सेकंड काय आवाज नाही, थर्ड मध्ये पण काय आवाज नाही, फोर्थ मध्ये पण नाही, टॉप मध्ये पण नाही, 5 मध्ये. आणि हे बघा, ते आपण चल्लासाठ खेळताना अशी छप्पी पडल्यावरती आपण ते लंगडी खेळतो ना जमिनीवरती ड्रॉ करून, तर ती थप्पी पडते ना फेकल्यावरती थाप करून, तसा गाडीमध्ये बसल्यावरती तसा आवाज येतो. बाहेर असल्यावरती प्रॉपर पट्ट्याने फटका दिल्यासारखा आवाज येतो. तर हे खालून पण मी गाडीचं चेक केलं तर काय दिसलं नाही काल रात्री. असं व्हिडिओ काढून बघितला बट काय दिसलं नाही. जाऊ आणि सर्व्हिस सेंटरवाल्याला सविस्तरपणे विचारून घेऊ बाबा काय येते. बाय द वे फ्रेंड्स, काल हा आवाज जरा जास्त येत होता, आज कमी येतोय. ठीक आहे, काल गाडी थांबवली किंवा चेक पण करत होतो तर जास्त प्रमाणात आवाज होता. काय माहिती रात्र होतं म्हणून जरा जास्त आवाज येत होता शांततेत. आज जरा कमी येतो कालच्या कंपॅरिझन मध्ये. काय जास्त गाडी गरम पडली, हीट झालेली काल ड्रायव्हिंग करताना म्हणून जास्त आवाज येत होता की काय. ओके, आणि एक हॉर्नचं पण विचारायचं, कारण की मध्ये मध्ये हॉर्नचा आवाज हे होतो, सायलेंट होतो. तर लास्ट टाइम ज्याच्याकडून क्लीन करत होतो एकदा त्याच्याकडून विचारलेलं तर तो बोलतो हवा भरते कधी कधी म्हणून प्रॉब्लेम होतो. बट काय नाही एवढं ते, कारण की एकदा दोनदा परत प्रेस केल्यावरती आवाज निघायला पण लागतो. जाऊन येऊ सर्व्हिस सेंटरमध्ये. पण ग्राउंड पडलंय, जळायला आहे देखो ना, थोड़ा सा कम करो. 4,000 में कर दो पूरा. हाँ, थोड़ा सा कूलिंग भी कम दिख रहा है, हवा भी कम आएगा. इधर जास्त होऊन बसलाय. तर ते मला बोलले तर 1-2 तास जातील. बघू, 5:30 होतात ते. बघू किती वाजेपर्यंत होतं आपलं कम्प्लीट.
नवीन फिल्टर जाणार आहे, त्यात सगळे टायर्सला ग्रीसिंग, ब्रेकला पण ग्रीसिंग, ऑइलिंग आणि AC आणि कार फिल्टर दोन्ही पण नवीन नवीन टाकणार आहे. एवढं काय बघा, पातेलं भरून ऑइल निघालेलं आहे. तर नवीन ऑइल तर गेलंय, बट पहिल्यावाला ऑइल बघा किती डार्क झालेलं आहे. चला अजून म्हणजे ते पहिला 5,500 बोलत होते. 5,500 वरून मग आपण कमी करा बोललो. आपण काय पण झालं होती तुमच्याकडेच येतो. आता तर म्हणजे एवढा टाइम नाही झालाय गाडी घेऊन, पण जेव्हा पण आलोय काय पण चेक करायला ह्यांच्याकडेच आलोय, बिकॉज यांच्या समोरूनच आपण कार घेतली. तर आता तर बघ गाडी चालताना काय आवाज पण म्हणजे एकदम असं वाटतच नाही की गाडी चालू आहे. ठीक आहे. हा, आणि त्यांनी मला सांगितलंय 2 गोष्टी, की फर्स्ट गिअरवरती जास्त जमेल तितकी नका चालव. ठीक आहे. जर काय चढाण उतार नसेल तर डायरेक्ट सेकंड गिअरवरती टाका. फर्स्ट गिअर ते पण मला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पण सांगितलं गेलं होतं. पण आणि त्यासोबत ग्रीसिंग वगैरे करून दिले पूर्ण दरवाजांना. प्लस त्यांनी अजून काय काय केलंय ते मी पहिले एका प्रॉपर असे ठिकाणी जातो आणि मग सांगतो किती कॉस्टिंग सोबत किती काय ते सगळं व्यवस्थित. चला आता थोडंसं एक राऊंड मारू आणि गाडी पण टेस्ट करून घेऊ. येस, तर छानपैकी राऊंड मारून आलोय. ओके. आणि त्यांनी सांगितलं परत 5 to 10K किलोमीटरवरती पुन्हा या सर्व्हिसिंगसाठी. 5Kच बोलले ते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डोअर्सला त्यांनी ग्रीसिंग करून दिली आहे. इंजिन ऑइल, परत गिअर ऑइल आणि क्लचचं ते बोललं. ह्याच्यामध्ये मी विचारलं ऑइलिंगची गरज आहे का, तर ते म्हटलं नाही, ह्याला वायर दिलेली असते क्लचची, तर त्याची आवश्यकता नाही. पण तरी पण त्यांनी ते डस्ट वेस्ट सगळं क्लीन करून दिलंय बऱ्यापैकी. आणि ते पावणा तासातच काम झालं सगळं. वॉशिंगमध्ये टाइम जाणार होता, बट वॉशिंगला मी म्हटलं, ते पण बोलले की आत्ताच 2-3 दिवस अगोदरच वॉश करवली म्हणून नको. त्याने त्यांनी थोडेसे पैसे कमी करवले. बाकी आपलं ओव्हरऑल बिल किती झाले त्यांनी बिलिंग सकट आपल्याला दिलंय. हा, त्या बिलिंगचे झालेत प्रॉपर 4,650. त्यातून त्यांनी 300 रुपये कमी करवलेत. ओके, म्हणजे 4,300 रुपये आपण पे केलेत ह्याचे क्लिनिंगचे वगैरे काढून. तर बाकीचे बघा एवढं सगळं झालंय. आणि बरं ते माझ्या समोरच केलं पटपट. त्यांनी ऑइल पण काढलं, नवीन ऑइल पण टाकलं, गिअर पण. आणि गाडी बघा आता पहिला थोडीशी तरी म्हणजे खर असा आवाज यायचा, बट आता मी AC जर बंद केला ना, आणि AC 1 वरतीच आहे, पण जे मी पहिला 2 वरती मला कूलिंग भेटायची ती आता एक वरती कूलिंग पण नाही. असं ना थोडंसं थंडावा आणि थोडंसं गरम जाणवायचं, बट आता 1 वरतीच कूलिंग झाली प्रॉपर. ठीक आहे. जी 2 आणि म्हणजे समजा 2-3 वरती भेटायची ती 1 मध्येच झाली. थंड पडली आहे गाडी. 2 म्हणजे अगदी 3-4 मिनिटातच. 3-4 मिनिटं पण नाही, लवकर झाले. तर मग जाणवतच नाही की गाडी चालू आहे. पहिला पण तसंच होतं, बट आता अजून स्मूथ झालंय की गाडी हालत नाही, डुलत नाही, ना व्हायब्रेट होती ना काय होते. असं वाटत, असं म्हणजे डाऊटफुल आहे की गाडी चालू आहे की बंद आहे, असं फील आहे. ठीक आहे. तर आणि हा, त्यांनी सांगितलं तेच आपल्याला कमेंट पण आली होती पहिला, की डायरेक्ट गाडी पुढे नको, पाठी नको घेत जाऊ. पहिला फर्स्ट टाकून थोडी पुढे घ्यायची, मग पाठी घ्यायची. ह्यांनी पण तेच सांगितलं. तसं केल्यामुळे मग गिअरचा आवाज येतो, मग ते पट्टा थोडासा काय प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे जाऊन. त्यामुळे पुढे टाका. आता हे करा. तर त्यांनी गिअर ऑइल चेंज केला आणि त्यांनी स्वतः पण चेंज केला. आपण बघूया आता आवाज येतोय का तो. फर्स्ट मध्ये नाही आला, सेकंड मध्ये पण नाही, थर्ड मध्ये पण नाही, फोर्थ मध्ये पण नाही, फिफ्थ मध्ये पण नाही. थोडासा आला. तो आवाज तरी पण येतोच आहे. तिथं नव्हता येत सर्व्हिस सेंटर मध्ये, ते पण टाकून दाखवत होते. कमी बरोबर टाकत नाही. मी क्लच फुल दाबलाय. ठीक आहे. ब्रेक पण दाबून आहे. पुन्हा तिकडे चाललोय आपण, याजूबागच्या इकडे हे टेस्ट करायला. हे बघा, आता मी याला ठेवतो इकडे. ठीक आहे.
तर तो आवाज अजून पण येतोय. त्यांना पण हे दाखवलं, तेव्हा नव्हता आला, बट तरी ते बोलले की ते काय नाही, ते काय लूज झालं असेल, बट ते काय प्रॉब्लेम झाला, काय प्रॉब्लेम तर होत नाही, फक्त तो आवाज येतो. रिव्हर्स बरोबर पडतंय. पण हां, पहिल्यापेक्षा जरा रिव्हर्स घेतो ना गाडी मी, तर तो कॅमेरा जो पाठचा रिव्हर्स कॅमेरा चालू होतो, आता जरा तो थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट होऊन मग तो नॉर्मल होतोय कॅमेरा. बट ठीक आहे, चला जाऊ दे, बघूया. तुम्हाला काय आयडिया असेल तर प्लीज सांगा घेऊन. अच्छा, इथं काहीतरी फीड होतंय, डॉगचं काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. बाकी यार ह्याचं बिल एवढं असेल, मला थोडासा डाऊट होता, बट ठीक आहे, चला आपल्याला तेवढं, मी तर तेवढंच बोललो 4-5 हजार, तर ठीक आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये झालं. सर्व्हिसिंग सगळं मी व्हिडिओज पण बघितले. सर्व्हिस सेंटरमध्ये दिलं की थोडा टाइम पण लागतो गाडी भेटायला. हे कसं माझ्या पुढेच पटपट 1 तासात झालं पण सगळं. काय बेटा गाडी? हा, आता उलटी लावतोय, तोंड या बाजूला करून लावतोय. मला बिल दे. या साईडला उभं केलं की बेटा डॉग्स येऊन गाडीवरती झोपतात ना, म्हणून मी आता त्या साईडने टोन केलं गाडीचं. ते आता मी सर्व्हिसिंग करून आलो ना, तर त्याचं बिल आलंय. केवढं आहे? ठीक आहे ना, 4,000. हा ठीक आहे, मी भरून टाकलोय. करून टाकलं बेटा, सर्व्हिसिंग झाली गाडीची. मग मला बिल दे. हे लोक चहा पिऊन झाले मी येण्या अगोदर. काय बनवते? बेसन पोळा? घोसाळ्याची भजी. कसली? घोसाळ्या. हे काय? घोसाळे. थांब, त्याचा घोसाळा होण्या अगोदर मला 3-4 काकड्या. ही काकडी नाहीये, काय बोलते तरी घोसाळे. कद्दू आहे, म्हणजे हे भोपळा आहे. नाही बाबा, दोडका वाटतोय हा. हा, त्यालाच दुसरा जो त्याचा प्लेन वांग खाते. नको बेटा, तू का साईडला हो. जरा मिक्स कर, तुला काम देते. तिकडे जरा, आणि 2 हाताने जरा कर. तुझा डोसा बनवते. माझ्यासाठी पण एक बनव बेटा. काय डोसा? माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. थँक्यू बेटा. दे ना. काय रे? त्यांनी एसी फिल्टर, कार फिल्टर चेंज केलं ना, हा, तर काय थंड हवा लागते ना. एक वरती ठेवल्यावर पूर्ण गाडी सील होते काय बोलतो? थोड्याच मिनिटात. का पण असं, म्हणजे काय झालं होतं एसीचं? त्यांनी जो फिल्टर दाखवलं ना, त्याच्यामध्ये पूर्ण धूळ पत्ते होते. मग म्हणजे धूळ म्हणजे ती घरात, म्हणजे असं म्हणजे मातीवाली धूळ नाही, जी धूळ बसते ना तशी वाली पूर्ण टाईट. तो बोलला तुमचं कूलिंगला कमी झालं असेल याच्यामुळे. मी बोललो हो, आता हल्ली तर जाणवलं. नाही, नवीन टाकलं, दुसरं पण एअर फिल्टर, परत ऑइल फिल्टर, काय बऱ्याचशा गोष्टी नवीन टाकून चेक करून सेट करून दिले सगळे. मी बोललेले ना तुला, गाडी सर्व्हिसिंग साठी द्यायला पाहिजे होती खूप दिवसापासून. गाडी आता आवाज बिवाज येतोय? नाही, असं वाटतच नाही गाडी चालू आहे. घोसाळ्या बोलून काय घोटाळा केला तू? हे तर वांगी आहे तर. मग ह्याचा आणि याचा काय संबंध नाही, ते वेगळं आहे. हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. हे काय वांग्याचे काप? वा, तुला तर सगळं माहिती झालं. आता काय तेच बघतोय मी, तर तेच समजतंय. शिटी होणार आहे ऑन द काउंट ऑफ 3. 1, 2, 2.5,
3.75 3.90 3.95 आणि 3 झाली. शिंक नाही की धमकी देणार रे तुला? तू पण तर असाच शिंकतोस. नाही, मी आवाज येणार नाही शिंकताना, सायलेन्सर सारखा शिंकतो मी. जेवण रेडी आहे फ्रेंड्स, आणि त्याचसोबत छान छान हे पूजाने दिलेले भजी घोसाळ्याचे, आणि हे वांग्याचे काप, डाळ मस्तपैकी तडकावाली, ही लाल मिरची आपण आवर्जून खाणार आहे, भात, आणि ही कसली भाजी आहे रे पूजा? मेथी आणि चपात्या. मेथीच्या भाजीबद्दल तुम्हाला उद्या एक गोष्ट सांगतो रिलेटेड ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच. ओके है ना? काय मेथीच्या भाजीची खुशखबरी आहे ना. बाय फ्रेंड्स, ही घोसाळ्याची भाजी मी टेस्ट केली. सुरुवातीला थोडीशी गोड आहे, पचपची लपीत आहे, पण जेव्हा हा घास जातो ना गळ्यात त्याच्यानंतर ही टेस्टी लागते. तिखट पण आहे आणि सुरुवातीला थोडीशी गोड पण लागण्यासारखी. नाईस वन पूजा. मस्त डिनर झालं फ्रेंड्स, छान छान. बाय द एंड ऑफ द डे फ्रेंड्स, आपण बघतोय मूवी जुबैदा करून. पूजाने असे अँटिक म्हणजे ओल्ड स्टाईल मूवीज शोधून काढते आणि ती बघत बसते. ऑलमोस्ट पूजाने जेवढे पण सोशल असे हे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, 70-80% ज्याच्यावरती जे पण अवेलेबल आहेत मूवीज, ते सगळे बघून टाकले. थोडेफारच बाकी आहेत, तर हिला लवकरच अवॉर्ड पण भेटणार आहे त्यासाठी. तर लवकर आपल्याला अचीव करायला रेडी राहा. त्यासोबतच कम्प्लीट करू आजचा ब्लॉग. इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सर्व नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. आणि हो, गाडीवरती एवढा खर्च करतोय, ओके, कमी नाहीये ते. 4,500 पण जे पण आहे ते. उद्या गिअरचं बघू, काय समजलं तर मी गिअर पण नीट करवणार आहे. काहीतरी प्लॅनिंग मध्ये आहोत गाडीच्या. ओके, समजतंय मला काय काय. मला फिरायला जायचं बाहेर गाडीने, असं काय करते रे? काय माहित नसल्यासारखं सोडवा बोलायचं. काय अजून का नव्हतं माहिती? मी किती वेळा झालं बोलतोय मला जायचंय कुठं. आता हिला बाहेर निघायला जास्त जमत नाही, कंटाळा येतो तिला. प्लॅन करतो, स्वतःच निघून पडतो. मी एकटाच जाणार कार मधून फिरायला. तू पण आहे ना माझ्यासोबत? फोडणी घालून. चल बाय बाय कर फ्रेंड्सला. भेटूया उद्या. टेक केअर.